लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। आदित्य तटकरे यांनी दिली महत्त्वाची अपडेट। उद्या 10 जिल्ह्यांमध्ये 1500 रुपयांचं वाटप होणार। आताची सगळ्यात मोठी बातमी बघा। आदित्य तटकरे मॅडम काय म्हणाले तुम्हीच बघा इथं। महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डीबीटी आहे ते 26 जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल। मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज जानेवारी महिन्याच्या संदर्भातले अनेक माध्यमांकडून सुद्धा विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडून सुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता। त्यामुळे दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो। त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आहे तो 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत। या संदर्भामध्ये आम्ही आताच तुम्ही बघितलंय की आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः इथं स्पष्टीकरण दिलेलं आहे। आता लाडक्या बहिणींना जो काही जानेवारीचा हप्ता आहे तो 26 तारखेपर्यंत येणार आहे। म्हणजे 26 तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणी येणार आहे। परंतु उद्या 18 तारखेला बघा या 10 जिल्ह्यांमध्ये वाटप असणार आहे। ते 10 जिल्हे कोणते? 18 तारखेची यादी फायनल झालेली आहे। यासोबतच लाडक्या बहिणींना आपण स्वतः काही महत्त्वाचे गिफ्ट सुद्धा देणार आहोत। ती गिफ्ट तुम्हाला माहितीच आहे की आपण परत एकदा 10 साड्यांचं वाटप करणार आहोत। ते सुद्धा कोणत्या लाडक्या बहिणींना? ज्या लाडक्या बहिणी तुम्हाला माहिती आहे की व्हिडिओ संपूर्ण बघतात वगैरे, ते व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं माहिती पाहिजे तर व्हिडिओ संपूर्ण बघा। संपूर्ण डिटेल माहिती आपण इथं देणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 18 तारखेची जी यादी आहे ती खूप महत्त्वाची यादी आहे। तुमचं नाव या यादीत आहे की नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे। याच्यासोबतच कोणते ते 10 जिल्हे आहेत ज्यांच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत। बघा याच्यामध्ये काही महत्त्वाची बँक आहेत त्यांचे खाते चालणार नाही। हो, भरपूर असे खाते बंद केले गेलेले आहेत। पोस्टाचं खातं चालणार का नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। भरपूर जणांचं ॲप्लिकेशन जर तुम्ही लॉग इन केलं तर पेमेंट कॅन्सल झालेलं सुद्धा मेसेज दिसत आहेत, कारण त्यांचं अकाउंट ब्लॉक झालेलं आहे। बघा लाडक्या बहिणींना आता जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता मिळणार का हा एक मोठा प्रश्न आहे। यासोबत गॅसचे पैसे मिळणार का याचा एक प्रश्न उद्भवलेला आहे। आणि याच्यासोबतच एक मोठा आनंदाचा एक आपण म्हणू शकतो की तिथं की लाडक्या बहिणींना आता जानेवारीपासूनच 2100 मिळणार का ह्याच्यावरती सुद्धा एक मोठी बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे। आणि नेमकं त्या कोणत्या बँका अशा आहेत ज्या बँकेमध्ये उद्या 100% पैसे पडणार, कारण आत्ताच मोठा निर्णय झालेला आहे। आदित्य तटकरे मॅडम यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर ही जी यादी आहे ती लाडक्या बहिणींची यादी बँकेला जमा केलेली गेलेली आहे, कारण तिथं बैठकीमध्ये मोठा निर्णय झालेला आहे। आत्ताच एक मोठी निर्णय पार पडलेला आहे। याच्यामध्ये आता असं ठरलेलं आहे की जानेवारीचा हप्ता हा 1,500 रुपये देण्यात येणार आहे। 21 रुपये जो आहे तो तुम्हाला एप्रिल महिन्यापासून मिळणार आहे। तर लक्षात घ्या जानेवारीचा हप्ता हा फिक्स झालेला आहे। यासाठी लाडक्या बहिणींना परत एकदा अभिनंदन, कारण आता त्यांच्या खात्यावरती उद्या सकाळपासूनच पैसे वाटपाचा कार्यक्रम हा जबरदस्त चालू होणार आहे, कारण आता तिथं शिक्कामोर्तब झालेला आहे, चेकवरती सह्या झालेल्या आहेत। बघा स्वतः आदिती तटकरे काय म्हणाल्यात आपण सुद्धा बघितलेलं आहे, कारण त्यांनी वारंवार सांगितलं आहे की आम्ही आता जानेवारीचा हप्ता हा वितरण सुरू करणार आहोत आणि हे वितरण 8 दिवस चालणार आहे मित्रांनो। 8 दिवस टप्प्याटप्प्यानं ते सांगणार आहे। उद्या पहिला टप्पा याचा असणार आहे ज्याच्यामध्ये 10 जिल्हे कव्हर केले जाणार आहेत। त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगतो काही महत्त्वाचे जिल्हे जे आहेत 7 ते 8 त्यामध्येच पैसे येण्याची दाट शक्यता आहे आणि मोबाईलवरती मेसेजसुद्धा त्याच जिल्ह्यात येणार आहे। ते जिल्हे कोणते आहेत, तुम्हाला येणार आहे का पैसे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण घेणार आहोत बघा। परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा। बघा बँकेसंदर्भात खूप महत्त्वाची अपडेट्स आहेत। बँकेमध्ये प्रॉब्लेम झालेला असा आहे की बँकेतलं भरपूर जणांचं नाव आणि आधार कार्डवरचं नाव वेगळं असल्या कारणानं सरकारला तिथं पैसे टाकताना खूप मोठा प्रॉब्लेम होतोय। दुसरा प्रॉब्लेम म्हणजे बँकेमध्ये तुमचं आधार कार्ड लिंक नाही, त्याच्यामुळे तुमच्या मोबाईलवरती OTP यायला प्रॉब्लेम होतोय, तुम्हाला मेसेज येत नाहीत। त्यामुळं आता सरकारनं निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत आधार कार्डवरचं नाव आणि बँकेचं नाव या सेम असणार नाही त्या महिलेला पैसे तिथं पाठवले जाणार नाही। त्यामुळे उद्याच्या उद्या हे काम करून घ्यायचं आहे। आधार कार्डवरचं नाव आणि बँकेतलं नाव हे सेम करून घ्यायचं आहे, लक्षात घ्या, नाहीतर तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाहीत। ही सगळ्यात मोठी अपडेट आहे। आत्ताच बैठकीमध्ये मोठा निर्णय झालेला आहे
त्यामुळे एकदा तुम्ही क्रॉस चेक करा, तुमच्या घरी पासबुक असेल, पासबुक आणि आधार कार्डवरचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ॲड्रेस हे सगळं काही तुमचं व्यवस्थित आहे का, सेम आहे का. जर तसं नसेल तर प्रॉब्लेम होणार आहे, तुम्हाला पैसे पडणार नाहीत. आणि मोबाईल नंबर हा बँकेला लिंक आहे का हे बघा, कारण भरपूर जणांचे मोबाईल नंबर ब्लॉक झालेले आहेत, कुणाचे बदलले गेलेले आहेत, तर त्यांचा प्रॉब्लेम होत आहे. आणि आधार कार्ड लिंक अजूनही झालेलं नाही आहे. तुम्हाला फक्त वाटतंय आधार कार्ड लिंक झालं आहे, परंतु अजूनसुद्धा 30 ते 40% लाडक्या बहिणी अशा आहेत, फक्त त्यांना वाटतंय झालं आहे परंतु झालेलं नाही. आता बघा ती 10 जिल्हे यादी कोणती आहे ज्याच्यामध्ये ते पैसे येणार आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगतोय. परंतु इथे एक महत्त्वाची बातमी म्हणजे काही बोगस लाभार्थ्यांची पडताळणी अजून सुरू झालेली आहे परत एकदा. त्याच्यामध्ये आता जवळपास 5 ते 10 लाख लाडक्या बहिणी जे काही ते बोगस तिथे चालू आहे त्यांची अर्ज पडताळणी ही चालू आहे. बघा, सरकार स्वतःहून कोणाचीही अर्ज पडताळणी करत नाही, परंतु सरकारकडे जर तक्रार आली तर सरकार तिथं त्यावरती ॲक्शन घेणार आहे, असं स्वतः तिथं आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. बघा, आता मी तुम्हाला सांगतोय की बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जे काही मी सांगतोय ती उद्या 100% तिथं 1500 रुपये हे फिक्स येणार आहेत. आणि तुमचे जर काही बाकीचे पैसे राहिले असतील ते सुद्धा तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत. परंतु तुमचं व्यवस्थित सगळं क्लिअर पाहिजे, तुमचा फॉर्म अप्रूव्ह पाहिजे, तुमचं बँकेत व्यवस्थित पाहिजे, नाव व्यवस्थित पाहिजे. तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये जर अर्ज पडताळणीमध्ये असाल तर तुम्हाला पैसे आत्ताच भेटणार नाहीत, बाकीच्यांना पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे. आता बघा, ते 10 जिल्हे कोणते त्याच्यातले मी तुम्हाला सांगतो. त्या जिल्ह्यात सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये 100% पैसे येतील. रायगड, पुणे सुद्धा बघितलं आपण तर, सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, अमरावती, परत रत्नागिरी, नाशिक आणि इकडं आपण जर बघितलं तर जालना, बीड अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना सगळं क्लिअर आहे आणि त्यांना डिसेंबरपर्यंतचा हप्ता आलेला आहे त्यांना थोडा उशिरा हप्ता येणार आहे, कारण डिसेंबरचा ज्यांना हप्ता आलेला नाही त्यांना आधी डिसेंबरचा हप्ता येईल. जसं गेल्या वेळेस बघा तुम्ही 7,500 रुपये एक पहिल्यांदा आले, नंतर डिसेंबरचा हप्ता 1,500 रुपये आला, तसंच ह्यावेळेस पण होणार आहे. आधी डिसेंबरपर्यंतचे हप्ते जमा होतील, नंतर जानेवारीचा हप्ता जमा होईल. ज्या लाडक्या बहिणींचे डिसेंबरपर्यंतचे हप्ते राहिलेले आहेत त्यांना डिसेंबरपर्यंतचे सगळे आधी हप्ते येतील पहिल्या टप्प्यात. लगेच चालू होणार आहे दुसरी यादी, त्याच्यामध्ये जानेवारीचा हप्तासुद्धा वाटप हा सुरू राहणार आहे. कारण आता सर्व लाडक्या बहिणींना पैसे पाठवण्याचा निर्णय हा स्वतः तिथं मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेला आहे. आणि याच्याविषयी मुख्यमंत्री आपले लाडके दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मोठा निर्णय इथं घेतलेला आहे. आणि याच्यासोबतच जे आपले तिन्ही मंत्री आहेत आणि आदिती तटकरे मॅडम या सगळ्यांनी मिळून हा मोठा निर्णय घेतलेला आहे की आता कोणाचीही सरसकट तिथं चौकशी केली जाणार नाही. विदाऊट चौकशी आपण सगळ्यांना पैसे वाटपाचा कार्यक्रम करू. जेवढ्या आता अर्ज पडताळणीमध्ये आहेत तेवढ्यांना सध्या स्थगिती दिली आहे. अर्ज पडताळणी झाली की लगेच त्यांना सुद्धा वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. याच्यासोबतच लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी म्हणजे गॅसचे सुद्धा पैसे वाटपाचा कार्यक्रम तिथं सुरू राहणार आहे. कारण गॅसमध्ये सुद्धा आता बहुतेक भरपूर जणांचे अजून पैसे आलेले नाहीत आणि दुसरा हप्ता अजून बाकी आहे. कारण मार्चपर्यंत त्यांना गॅसचे सुद्धा 2 हप्ते अजून देणे, कारण एकच हप्ता भेटला आहे आणि वर्षाला 3 गॅस सिलेंडर बाकी आहेत. तर वर्ष जर बघितलं तर आपण वार्षिक वर्ष असतं मार्च टू मार्च, तर आता अजून 2 हप्ते हे यायचे राहिलेत. ते 2 हप्तेसुद्धा तुम्हाला गॅसचे येणार आहेत. पहिला हप्ता आला नसेल तर कमेंट करा. ज्यांना आत्तापर्यंत किती हप्ते आलेत गॅसच्या सुद्धा किंवा लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते आले तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तुमच्या कमेंटचा सुद्धा नक्की रिप्लाय दिला जाईल. आणि बघा, जे सबस्क्रायबर्स आपले जे व्ह्यूवर्स आहेत पूर्ण व्हिडिओ पाहतील त्यांनाच आपण गिफ्ट हे देणार आहोत. जे पूर्ण व्हिडिओ पाहतील, व्हिडिओवरती चांगली कमेंट करतील, व्हिडिओ शेअर करतील आणि चॅनलला सबस्क्राईब करतील. बघा, ह्यात माझा काही हे नाही आहे, पण तुमचा तोटा काय होतं, तुमच्यापर्यंत खरी माहिती पोचत नाही आणि लवकर माहिती पोचत नाही. त्यामुळे तुम्हाला त्याची अपडेट भेटत नाही आणि तुम्ही त्याच्याबद्दल काम करू शकत नाही. असंच झालं. भरपूर लाडक्या बहिणींनी पहिलं व्हिडिओ बघितला नाही आपला आणि त्यांनी अर्ज भरायला उशीर केला आणि त्यांना तिथं लॉस झाला. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही शंका असू द्या तुम्ही विचारा, तुमचा रिप्लाय नक्की दिला जाईल. परंतु तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेला असेल तरच तुमचा रिप्लाय दिला जाईल आणि व्हिडिओ जर पूर्ण पाहत असाल तरच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.